कबीरदासजी महाराज सुद्धा पांडुरंगाचं भजन करत होते. पण आयुष्याला भजन करतात का वरून विमानाला, कारण आयुष्य मर्यादा संपली, हा मृत्यू लोक आहे. येथे उरून येती आले अवतारणी येते कामाला जीव किती, अगदी ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्वांची या मृत्यू लोकामध्ये एक प्रकारची विशिष्ट आयुष्य मर्यादा आहे. मग आता संपलं आयुष्य, आले देवाचे दूत, ज्यानं वाईट कर्म केलं त्यांना यमाच येतात. आता कबीर महाराजजीनं भजनच केलं आयुष्यभर. देवाचे दूत आले, विमान आलं, आता वैकुंठात जावं लागते. कबीर महाराज रडायला लागले. लोक म्हणायला लागले की का हो म्हणे कबीर महाराज, तुम्ही ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर भजन केलं त्या देवाचं तुम्हाला विमान आलं आणि तुम्ही रडून राहिले, आम्हाला आश्चर्य वाटतं म्हणलं. त्यावेळेस कबीरदासजी महाराज सांगतात, रंग बुलावा आया तो जिया कबीरा रोय. बघा त्या ठिकाणी रामाचं त्या ठिकाणी बोलवणं आलं, त्यावेळेस रडायला लागले. म्हणजे ते काय असं आपल्यासारखे नव्हते संसारात अडकणारे. रडण्याचं कारण काय होतं? रंग बुलावा जिया कबीरा रोय, जो सुख मिले सबर संग में वो सुख वहाना होय. कबीरा वो सुख वहाना होय. विठ्ठल त्या भगवंतानं बघा, कोणी मुसलमान असो, कोणी मातंग समाज, बघा चोखोबा महाराज समाजाचे होते. त्यांचे गोरव मेलेले गुरु ओढले देवानं, त्या गोरव काकाचे मडके गोळवले कशा भक्तीच्या बळावर. त्या रोहिदासाचे चांगल्याचे ते डोळे शिवू लागले कशा भक्तीच्या बळावर. त्या पिढीचं विष पिलं. किती मोबाईलवर पडला हुआ काय मोबाईलवर पडला, मिरीचं विष त्या ठिकाणी प्राशन केलं. आपण म्हणतो ना, रणने विष दिया मनो अमृत पिया, रणने विष दिया मनो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. अशा प्रकारे त्या भगवंतानं कोणाच्या जातीचा कुळाचा विचार केला नाही. त्या चोखोबाच्या तर पत्नीचं बाळंतपण केलं. बघा पंढरीचीच चाली होती, निघाले होते त्यावेळेस सोयराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी, सोयराबाई म्हणतात जाऊ नका धनी, यावेळेला जाऊ नका, कारण माझे दिवस संपत आलेले आहे, दिवस भरत आलेले आहे, यावेळेला जाऊ नका. त्यावेळेस सांगतात की नाही ग, जाताना ताईचं घर मध्ये रस्त्यात लागते, त्याला निरोप देईन की तू घरी जा आणि मी पुढे
देववारीला जाईल. ठीक आहे म्हणे. निघाले. पण भजन चालू होतं, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. आणि त्या भजनात दंगून गेले, देहाचं भानही विसरले. बघा त्या सखुबाई सारखं. ते सखुबाई गेली होती तिथे, तिला विसर पडला होता की आपण सासरवाशी नाही. स्वतः भगवंतानं तिने बांधून घेतलं होतं स्वतःला आणि तिला सोडून दिलं होतं. ती गेली होती तिने. तसे हे देहभान विसरले आणि चालत होते. ताईचं काम निघून गेलं. शेवटी भगवंताला काळजी पडली. घेतलं बहिणीचं रूप. आले महिला मंडळी. ठीक आहे. नाही तर झोपेल. नाही 11:40 झाले ना, 10:40 झाले. हां ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारीचा अभंग आहे म्हणून त्याच्याच म्हणजे त्या अभंगाला धरूनच सांगत आहे. इकडे तिकडे बाहेरचं काही प्रमाण. आपण त्या ठिकाणी सखुबाईचं सुद्धा बघितलं की तिच्या नवऱ्याला सासूला सांगितलं नाही. त्यांनी ते तिथं निघाली. शेजाऱ्यांनी सांगितलं की बघ बघ म्हणे तुझी सून चालली. तिने घरी जाऊन तिच्या पतीला सांगितलं. गेला तर तिला आणायला. आणि तोपर्यंत ती मंदिरात जाऊन पोचली होती देवीसोबत. जसा हात पकडला तसा मिसळा मारला होता आणि सांगितलं हाची ने माता ना फिरे माघारी. हाची ने माता ना फिरे माघारी. Hare
तर अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की मूळ कसेही असो पापी असो पण भगवंत त्याचा उद्धार करतो. अभंगाचं तिसरं चरण. मूळ पापी मूळ पापी जसे असतील त्याचा उद्धार केला. पण कधी केला? त्यानं भगवंताचं नाम चिंतन केलं. कसं केलं तसं आपणही करू. म्हणजे कसोटी घेते. तुम्हाला एवढं सोपं वाटते काय की सहज आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती होईल? नाही, भक्ती सोपी नाही, कठीण आहे भक्ती. भक्ती तर कठीण सुडावरील पोळी, भक्ती तो कठीण सुडावरील पोळी, भक्ती तो कठीण सुडावरील पोळी,
सुळावरची पोळी म्हणजे हे शेवटचं उदाहरण पाहू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. थोडंसं उदाहरण की सुळावरची पोळी कशी असते, भक्ती कशी कठीण असते. बघा, एकदा कबीरदासजी महाराजच्या घरी संत आले आणि परिस्थिती अतिशय गरिबीची होती. पण कबीरजी महाराज म्हणत होते की विन्मुख गेली अतिथी नेय सुकृताची संपत्ती. आपल्या घरून जर कोणी उपाशी गेलं तर तो आपलं ते पुण्य आहे की नाही, तो सोबत घेऊन जाते. म्हणून कोणी आलं तर त्याने नाही जीव घातलं तर चहा पाजा, नाही चहा पाजला गेला तर पाणी तरी पाजा. आणि ते नसलं, काही वेगळा प्रॉब्लेम असला तर दोन शब्द प्रेमानं तरी बोला. विठ्ठल कबीरदासजी महाराज बसले विचार करत. मुलगा आला, त्यांचा मुलगा होता कमाल. काय गं बाबा म्हणते, असे विचारात का बसला. म्हणते काय गड्या, आपल्या घरी संत आले आणि संत म्हणजे भगवंताचीच मूर्ती आहे, देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. काय करतो म्हणजे आता घरात काही सिधाटा नाही, तिकट नाही, मीठ नाही, संपलं म्हणते सगळं. आपली परिस्थिती गरीब आहे, काही हरकत नाही म्हणे बाबा, चला आपण दुकानात वगैरे पैसे नाही म्हणजे तुम्ही कशाला फिकर करता म्हणे, सोयी करून. गेले दोघं बापले. रात्रीची वेळ